गुड मॉर्निंग टू ऑल. मी स्वाती पाटील मॅडम. आज आपण या व्हिडिओमध्ये सेमीकंडक्टर फिजिक्स यामध्ये कंडक्टर याच्याविषयी माहिती घेणार आहोत. साधारण या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉईंट पाहणार आहोत पहा. पहिल्यांदा त्याची इंट्रोडक्शन, त्यानंतर टाइप्स ऑफ सॉलिड म्हणजे सॉलिडचे प्रकार, त्यानंतर कंडक्टर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल, त्यानंतर त्याची डायग्रॅम आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे जे काही गुणधर्म असतील ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. त्यामध्ये पहा, मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. याचा अर्थ असा आहे की आपल्याला निसर्गामध्ये पदार्थ हे साधारणतः 3 स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. एक आहे ते सॉलिड म्हणजे स्थायू, दुसरं आहे ते लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ, आणि तिसरं आहे ते गॅसेस म्हणजे जिथं आपण गॅस फॉर्ममध्ये किंवा वायू रूपामध्ये हे पदार्थ पाहू शकतो. आता जेव्हा आपण सॉलिडचा विचार करतोय म्हणजे स्थायूचा विचार करतोय, तर तिथं आपण जर बँड थेरी, आता बँड थेरी याचा अर्थ असा आहे की प्रत्येक ॲटममध्ये एक अशा एनर्जी लेवल असतात किंवा त्याला स्वतःची अशी एक ठराविक एनर्जी असते, त्याच्यानुसार बँड थेरी ही एक्सप्लेन केली जाते. मग ही जी काही बँड थेरी आहे त्याच्यानुसार सॉलिडचे 3 प्रकार आहेत असं त्याने म्हटलेलं आहे. आता हे जे काही 3 प्रकार आहेत त्याच्यावरून पुन्हा त्याच्यामध्ये 3 बँड्स तयार होतात. हे जे काही 3 प्रकार आहेत त्याच्यावरून 3 बँड्स त्याच्यामध्ये तयार होतात. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा की सॉलिड्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. पहा, पदार्थाच्या पण 3 अवस्था आहेत. तसंच जे काही स्थायू पदार्थ आपण विचारात घेतोय त्याचेही 3 प्रकार आहेत किंवा त्याचे 3 बँड आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. त्यामध्ये पहिला बँड आहे त्याला आपण कंडक्शन बँड असं म्हणतोय. पहा, हे सगळे शब्द तुमच्यासाठी थोडे नवीन आहेत, पण एक दोनदा तुम्ही वाचला तर ते तुम्हाला कळतील. पहा, पहिला आहे ते कंडक्शन बँड, दुसरा आहे ते फॉरबिडन बँड आणि तिसरा आहे ते व्हॅलन्स बँड. आता फॉरबिडन याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी वस्तू दोघांच्या मध्ये असेल तर त्यालाच आपण फॉरबिडन असं म्हणू शकतो. एक प्रकार सँडविच होणं किंवा दोघांच्या मध्ये असा त्याचा अर्थ होतो. पहा, आता इथे या स्लाइडमध्ये महत्त्वाचं आहे की सॉलिडचे 3 प्रकार आहेत किंवा त्याच्यामध्ये 3 बँड आहेत. पहिला बँड आहे कंडक्शन बँड, दुसरा आहे फॉरबिडन बँड आणि तिसरा आहे व्हॅलन्स बँड. कधी कधी बँड या शब्दाऐवजी फक्त बँड गॅप हा सुद्धा शब्द वापरला जातो. त्यामुळे MCQ मध्ये कदाचित क्वेश्चन येऊ शकतो की सॉलिड्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. सॉलिडचे 3 प्रकार आहेत हे लक्षात आलं पाहिजे. आता हे जे काही सॉलिडचे 3 बँड आहेत ते आपण एका आकृतीच्या सहाय्याने पाहूया. पहा, इथे एक आकृती आहे की ज्यामध्ये आपण बँड एनर्जी विचारात घेतोय. त्यामध्ये पहिला आहे तो व्हॅलन्स बँड की जो सगळ्यात खालचा थर आहे, दुसरा आहे तो फॉरबिडन गॅप किंवा त्याला फॉरबिडन बँड असंही म्हटलं तरी चालतंय. पहा, शब्दांचे अर्थ सेमच आहेत या. त्यानंतर तिसरा जो काही सगळ्यात वरचा असतो त्याला आपण कंडक्शन बँड असं म्हणतो. पहा बरं, डायग्राम जरा नीट तुम्ही पाहिला तर पुन्हा एकदा तुम्हाला कळेल. सगळ्यात खालचा जो काही थर आहे त्याला व्हॅलन्स बँड असं म्हणायचं आहे, जो मधला आहे त्याला फॉरबिडन गॅप किंवा बँड म्हणायचं आहे आणि सगळ्यात वरचा जो आहे त्याला कंडक्शन बँड असं म्हणायचं आहे. त्यामुळे या आकृतीवरून तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सॉलिडमध्ये 3 प्रकारचे बँड असतात. सगळ्यात खालचा व्हॅलन्स बँड, मधला फॉरबिडन बँड किंवा गॅप आणि सगळ्यात वरचा कंडक्शन बँड. आता जे आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यामध्ये 3 प्रकार आहेत असं आपण म्हटलं होतं, तर हे 3 प्रकार कुठले, तर इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आणि कंडक्टर. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड म्हणजे सॉलिड स्थायू पदार्थ हे 3 प्रकारामध्ये विभागले गेले आहेत. पहिला आहे ते म्हणजे कंडक्टर, दुसरा आहे ते सेमीकंडक्टर आणि तिसरा आहे ते इन्सुलेटर. आता हे 3 प्रकार का तयार झालेत पहा बरं. तर इथं तुम्ही जर ह्या आकृत्या पाहिलात तर त्या आकृतीमध्ये जो काही फरक आहे किंवा जे काही वेगळेपण आहे त्यावरून हे 3 प्रकार आहेत. पहा बरं, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे 2च बँड तुम्हाला कंडक्टरमध्ये पाहायला मिळतात, कारण तिथं त्या दोघांचं इंटरमिक्सिंग किंवा ओव्हरलॅपिंग झालेलं असतं. जर सेमीकंडक्टरचा आपण विचार केला तर तिथं व्हॅलन्स बँड आहे, जो मधला फॉरबिडन बँड आहे तो असा इतका आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळ्यात वरचा आहे तो कंडक्शन बँड. आता ह्या 2 आकृत्या झाल्यानंतर इन्सुलेटर, त्याची तुम्ही आकृती पहा की ज्यामध्ये तुम्हाला दिसते की व्हॅलन्स बँड हा सगळ्यात खाली, बँड गॅप किंवा जो काही फॉरबिडन बँड आहे तो हा मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात वरती कंडक्शन बँड आहे. आता या 3 आकृत्यामध्ये आपल्याला वेगळेपण काय दिसते पहा. कंडक्टरमध्ये फॉरबिडन बँड हा नाहीये जवळजवळ किंवा ॲब्सेंट आहे. तोच सेमीकंडक्टरमध्ये अगदी छोटासा किंवा लहान आहे. पण इन्सुलेटरमध्ये त्याची जी काही व्याप्ती असेल किंवा त्याची जी काही उंची आहे ती जास्त आहे. ह्या बँड गॅप
ही जी काय त्याची लेंथ आहे त्याच्यावरूनच हे सॉलिडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहा MCQ मध्ये कदाचित क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इंटू 3 टाइप्स. दॅट इज सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. नंबर 1 इज अ कंडक्टर, second is a semiconductor, and the third one is a insulator. Okay, now in this slide or the next slide we will discuss about the conductor. आता आपण कंडक्टर्स म्हणजे काय हे पाहूया. पहिल्यांदा त्याची व्याख्या पाहूया. द सबस्टन्स विच कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज अ कंडक्टर्स. आता कंडक्टर म्हणजे हे असे काही पदार्थ आहेत की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी अगदी सहजपणे प्रवाहित केली जाते किंवा कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कदाचित MCQ मध्ये ही व्याख्या विचारली जाऊ शकेल. द सबस्टन्स विच कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज कंडक्टर. हे आहे असं वाक्य तुम्ही पाठ केला तरी चालेल. पहा, द सबस्टन्स विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. ओके, यामध्ये कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी हा शब्द महत्त्वाचा आहे. आता त्याचं एक्झाम्पल काय पहा बरं. ऑल मेटल्स म्हणजे सगळे जे काही मेटल असतील हे कंडक्टर आहेत असं पण म्हणूया. त्यापैकी काही उदाहरणं कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर किंवा तुम्हाला जे काही धातू माहीत असतील त्याची नावं जरी घेतला तरी चालेल. कदाचित MCQ मध्ये क्वेश्चन येईल, खाली काही अशी 4 मेटलची नावं देतील किंवा 4 धातूंची नावं देतील आणि त्यातला कंडक्टर कुठला आहे ते ओळखा म्हणतील. मग कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे. त्यामुळे या 2 वाक्यांवरून कदाचित 2 MCQ येतील. द सबस्टन्स विच कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज अ कंडक्टर आणि ऑल मेटल्स हे त्याचं एक्झाम्पल आहे, म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम किंवा सिल्वर. हे दोन्ही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. आता आपण कंडक्टरची आकृती पाहूया. पहा, इथं एनर्जी बँड आहे, त्यानंतर त्यामध्ये हा व्हॅलन्स बँड आहे. हा मधला जो काय आहे तो आपण पहा बरं, हा ओव्हरलॅपिंग मध्ये दाखवलाय. ओव्हरलॅपिंग याचा अर्थ व्हॅलन्स बँड मधला काही भाग तिथं आलेला आहे, तसंच कंडक्शन बँड मधला हिरव्या रंगाचा काही भाग त्याच्यामध्ये आलाय. त्यामुळे हा जो काही मधला पट्टा तयार झालेला आहे तिथं तुम्हाला ओव्हरलॅपिंग झालेलं पाहायला मिळते. पहा बरं, कंडक्टरमध्ये आपल्याला काय दिसतंय, एक आहे तो सगळ्यात खालचा व्हॅलन्स बँड आणि सगळ्यात वरती आहे तो कंडक्शन बँड आणि मधल्या भागामध्ये त्याचं ओव्हरलॅपिंग झालंय. याचा अर्थ ते एकमेकांमध्ये मिसळले गेलेले आहेत. यावरून आपण असं म्हणायचं आहे की कंडक्टर्समध्ये फॉरबिडन बँड हा ॲब्सेंट असतो, कारण तिथं ओव्हरलॅपिंग घडले दोघांचं. व्हॅलन्स बँडमधला काही भाग आणि कंडक्शन बँडमधला काही भाग हे दोघं मध्ये इथं मिक्स झालेले आहेत. म्हणून आपण म्हणायचं आहे की तिथं त्याचं ओव्हरलॅपिंग आहे किंवा फॉरबिडन बँड हा ॲब्सेंट आहे. आता आपण याच्या प्रॉपर्टीज पाहूया. पहिला आहे, इन कंडक्टर्स देर इज अ ओव्हरलॅपिंग ऑफ कंडक्शन बँड अँड द व्हॅलन्स बँड. पहा, मगाशी जी आपण आकृती पाहिली त्यात सेम आहे. ओव्हरलॅपिंग म्हणजे दोन्ही एकमेकांमध्ये इथं तुम्हाला मिसळलेले दिसत आहेत, म्हणूनच त्याला म्हणायचं आहे ओव्हरलॅपिंग ऑफ बँड्स. आणि महत्त्वाचं वाक्य पहा पुढचं, फॉरबिडन एनर्जी गॅप ऑर अ बँड इज अ ॲब्सेंट इन अ कंडक्टर. याचा अर्थ असा आहे की कंडक्टरमध्ये जो काही मधला बँड गॅप आहे तो ॲब्सेंट आहे, का तर तिथं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे म्हणून. कदाचित याच्यावरती MCQ मध्ये क्वेश्चन येईल, फॉरबिडन एनर्जी गॅप ऑर बँड इज अ ॲब्सेंट. द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड आर फ्रीली एंटर इंटू द कंडक्शन बँड. याचा अर्थ असा आहे की व्हॅलन्स बँडमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतील ते इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी हे नेहमी तयार असतात. पुढची व्याख्या किंवा प्रॉपर्टी पहा. सो लार्ज अमाऊंट ऑफ करंट कॅन फ्लो. आता ज्या अर्थी इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडपासून कंडक्शन बँडमध्ये जातात तेव्हा तिथं करंट फ्लो व्हायला चालू होतोय. आणि हे एक वाक्य महत्त्वाचं आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज व्हेरी हाय किंवा नुसतं हाय म्हटलं तरी चालेल. कदाचित MCQ मध्ये क्वेश्चन येईल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज व्हेरी हाय. आणि एक महत्त्वाची प्रॉपर्टी, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. यामध्ये महत्त्वाची व्याख्या जे काही वाक्य आहेत ते म्हणजे फॉरबिडन एनर्जी गॅप इज ॲब्सेंट, त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज व्हेरी हाय, आणि हेही महत्त्वाचं आहे, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. कदाचित या पेजवरून तुम्हाला 1-2 MCQ हे विचारले जातील, त्यामुळे ते प्रिपेअर करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिले, तर टाइप्स ऑफ सॉलिड, कंडक्टर म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि एक्झाम्पल, त्याची डायग्राम आणि प्रॉपर्टीज. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सेमीकंडक्टर म्हणजे काय हे पाहणार आहोत. थँक्यू.